पहिल्या चेंडूवर एक धाव निघते. अभिषेकच्या बॅटमधून आपलं खातं उघडतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय आणि गोलंदाजी करतोय तो दर्शन. पहिलं षटक टाकतोय सूरजला. ऑफ साईडला हलकासा चेंडू पुढे ढकलतोय आणि एक धाव मात्र घेतोय. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा याचा प्रयत्न दिसतोय या दोन खेळाडूंचा आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा नक्कीच हे प्रयत्न करतील. स्थिर मात्र नक्की होते. चेंडू पाहून घेत आहेत. आजचा पहिला सामना झाला स्वाभिमान क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ. गांगेश्वर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. स्वाभिमान संघाने 48 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि गांगेश्वर क्रिकेटने इझिली असं ते टार्गेट पूर्ण करून संघ विजयी झालेला आहे. 14 चेंडूमध्ये 29 धावांची तुफान अशी फलंदाजी केली ती सूरज मुंडेने आणि सामन्याचा मानकरी ठरला. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. हलकासा कट लागला बॅटचा. यष्टीरक्षक चूक करतोय, झेल सोडतोय आणि फलंदाजाला जीवदान देतोय. चांगली संधी होती, हातामध्ये आलेला होता चेंडू आणि झेल सुटतोय. झेल सुटणं फार महाग पडतं. आणि सूरजला जीवदान मिळत आहे. पाहूया पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला आहे. चेंडू सूरजच्या बॅटवरती काय चेंडू येत नाही. यावेळी मात्र यष्टीरक्षक चेंडू पकडतोय आणि दर्शनकडे देतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, आग ओकतोय दर्शन. चांगला टप्पा, चांगला दिशा ठेवतोय. आणि पुन्हा त्या सूरजसाठी गोलंदाजी करतोय. पंचांना पार करतो आणि चेंडू टाकतोय. सुंदर चेंडू हौस सोडून देतोय. फसवा चेंडू टाकतोय दर्शन. सूरजला बॅटवरती काही येत नाही. पुश करण्याचा त्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा दर्शनकडे चेंडू जातोय आणि चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय तो दर्शन. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, विचारपूर्वक गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजाला मात्र त्याने जखडून चांगलं ठेवलंय. सूरजला फटकेबाजी करण्याची संधी देत नाही. पंचांना पार करतोय सूरजसाठी आणि डाव्या स्टेप टाकलेला आहे चेंडू. वाईटचा इशारा होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट इथे बघायला मिळतं आहे आपल्याला. या राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024मध्ये फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केली ही स्पर्धा. सर्व पंचक्रोशीतील खेळाडूंना मोठंसं व्यासपीठ इथे निर्माण करून दिलेलं आहे ते फ्रेंड्स ग्रुपने आणि नियोजन मात्र ते चांगलं होतं आहे. दर्शन पुन्हा एकदा अतिशय उत्तुंग सरळ मारलेला हा फटका. उंच गेलेला चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. उंच असा गगनाला भिडणारा हा फटका होता. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जातोय. आक्रमक होतोय. अगोदर तरी 3 चेंडू मात्र वाया घालवले होते. 3 चेंडू होते, धावा काही निघत नव्हत्या, परंतु त्याने ती भर काढून काढली आहे षटकार मारून. आणि आता गोलंदाजीसाठी येत होता आशिष. बोल. या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. वाकेड गावचे सरपंच माननीय श्री संदीपजी सावंत आमचे मित्र या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आशिष पहिला चेंडू या षटकातील पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि ऑफ साईडला मारायला पटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. उंच गेलेले चेंडू क्षेत्ररक्षक मात्र धावत आहेत आणि सीमे रेषेजवळ चेंडू जातोय आणि चौकार. स्थिर होत आहेत. दुसरं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमा करतात आपल्या संघाला. आशिष पुन्हा एकदा तयार होतोय अभिषेकसाठी. धावकुराचा फलंदाज आक्रमक करतोय. अतिशय उंच मारायला फटका. पाहूया
झेल काय होतोय का आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल घेतोय. अभिषेक मात्र बाद होतोय आणि हा पाहूया अवधूत वरती मोठी जबाबदारी असणार आहे. धावसंख्या भरपूर इथे आपल्याला करायची आहे. मोठं असं टार्गेट द्यायचं आहे समोरच्या संघासाठी आणि जम मात्र ह्या दोघांना बसवावं लागेल. सूरज मात्र अजूनही मैदानामध्ये खेळतोय. त्याने एक षटकार वसूल केलेला आहे. स्थिर मात्र तो नक्की होतोय पण त्याला जास्तीत जास्त धावा करण्याची गरज आहे सूरजला. आतापर्यंत एक गडी बाद होतोय. 13 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. दोन चेंडू पूर्ण झालेले आहेत. आशिष पुन्हा तयार होतोय. क्षेत्ररक्षण लावून घेतोय सूरजसाठी. आशिष पंचांना पार करतोय. हलकासा कट बॅट कट येते आणि यावेळी मात्र यष्टेश कुठली चूक न करता झेल घेतो. सुपर कव्हर ड्राईव्ह मारतोय आणि खराब फेकी खराब क्षेत्ररक्षण इथे. डिक्लेरेशन बॉक्समध्ये जेव्हा 2 धावा मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण होतोय. खराब फेकी होते. 2 धावा मिळतात जिथे एकही धाव मिळणार नव्हती. पण ड्राईव्ह मात्र चांगला खेळायला. आशिष पुन्हा एकदा सिद्धेशला लेग साईडला पुन्हा उंच असा चेंडू जातोय. पाहूया सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार चेंडू होतोय आशिषचा. फिरून मारण्याचा प्रयत्न करून बॅट कट लागतोय आणि कुठली चूक न करता हा यशस्वी झेल घेतो आणि ओव्हर हॅट्रिक होते आशिषची. ह्या षटकामध्ये 3 गडी बाद करतोय आणि चांगला यशस्वी असा गोलंदाज ठरतोय धन्यवाद तो कॉम्बॉक्स. आशिष. नागरिक सरपंच
या ठिकाणी यांना सन्मानित केलं जात आहे माननीय श्री वासुदेव साबळे यांच्या शुभ हस्ते. संदीप सावंत यांच्याबद्दल म्हणावं गेलं तर एक क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व, अनेक स्पर्धा त्यांनी केदारलिंग वाकेड या स्थानिक संघामधून या ठिकाणी गाजवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद वासुदेव साबळे साहेब. ओल टू कॉम्बॉक्स. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो प्रतीक. गोलंदाजी करतोय तो महादेव. अगोदर षटक टाकलं होते आशिषने, अतिशय सुंदर असं षटक टाकलं आणि 3 गडी बाद केले, ओव्हर हॅट्रिक केले या षटकामध्ये. आणि आता स्ट्राईकला येते तो सिद्धेश, संघाचा कॅप्टन म्हणून तो खेळताना आपल्याला दिसतोय. स्ट्राईक घेतोय आणि गोलंदाजी करतोय महादेव. फिरकेशी गोलंदाज, छोटासा रनअप घेतोय आणि फिरकेशी गोलंदाज करतोय. अतिशय चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने खेळ, एकच धाव घेतोय सिद्धेश. प्रहार करण्याचा त्याने प्रयत्न नक्की केला, परंतु बॅटवरती हलकासा कट लागतोय आणि 1 धाव मिळते. ऑफ साईडला पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून देतोय आणि 1 धाव घेतोय. हलकासा कट करतोय तो, सिद्धेशला संधी देतोय प्रत्येक. आणि गोलंदाजी मात्र चांगली होते. महादेव फिरकेशी गोलंदाजी करतोय आणि फलंदाला जखडून मात्र नक्की ठेवतोय. फटकेबाजी करण्याची तो संधी देत नाहीये. प्रहार करायचा प्रयत्न होता, ऑन साईडला चेंडू जातोय, 1 धाव मात्र घेतोय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे, स्वतः चेंडू हातामध्ये घेऊन धावतोय आणि दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना स्वाभिमान क्रिकेट संघ आणि श्री गांगेश्वर क्रिकेट संघ यांचा पहिला सामना झाला होता. उत्कृष्ट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू येतो, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती काय चेंडू येत नाही आणि चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे दिला जातोय. आणि या स्पर्धेतील दुसरा सामना होतोय मित्रत्व 11 आणि चुना कोळवण वॉरियर्स या 2 संघांमध्ये. महादेव, सुंदर चेंडू होता, अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, पण तेवढा चांगला फटका आणि उत्तुंग फटका मारतोय. लेग साईडला षटकार वसूल करतोय. आपल्या संघासाठी अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. हे षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 31. 31 10च्या सरासरीने धावसंख्या उभी केली आहे. ह्या 2 खेळाडूंनी आपल्या संघाला 3 षटकं संपलेली आहेत, 3 गडी बाद झाले आहेत, 31 धावा मात्र केलेल्या आहेत. मोठंसं टार्गेट मात्र नक्की समोरच्या संघासाठी देण्यासाठी यशस्वी असा प्रयत्न करतायत हे 2 खेळाडू. चांगली फटकेबाजी चालू आहे, त्यांच्या बॅटवरून धावा मात्र निघत आहेत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणि खराब चेंडू असेल तर चौकार आणि षटकार सुद्धा ते मारण्यामध्ये कुठे कसर सोडत नाहीयेत. आणि गोलंदाजीसाठी येतो तो आतिश. आता पाहूया आतिशबाजी काय करतोय, फलंदाजावरती किती भारी पडतोय का पाहूया. आणि फलंदाज मैदानामध्ये तो कर्णधार या संघाचा सिद्धेश.
एक जबाबदारीने खेळताना हे दोन खेळाडू दिसत तेवढी चांगली फटकेबाजी करतायत. अगोदरचा जो शॉट खेळला होता प्रतीकने अतिशय उत्कृष्ट असा शॉट खेळून त्याने एक चौकार वसूल केला होता. जबरदस्त चेंडू अतिशय पहिल्याच ऑप्शनच्या बाहेर येतोय. सिद्धेशला काय तो टोळवता येत नाही आणि निर्धाव असा चेंडू जातोय. छोटस रनअप फुलटॉसाचा चेंडू त्या बॅटवरती पुन्हा एकदा सिद्धेच्या बॅटवरती येत नाही आहे. सिद्धेची बॅट मात्र रुजते आणि धावा काय बॅटमधून निघत नाही आहे. ऑफला मारण्याचा प्रयत्न होता, फुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फसतोय आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे आणि खरोखर चांगले क्षेत्ररक्षक हे लेग साईडला लावले त्या संघनायकाने, कारण प्रत्येक चेंडू ते अडवतात, चौकार अडवतात. जेव्हा ते रान करून तुटून त्या चेंडूवरती पडतायत आणि पकडून चेंडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाकडे देत आहेत. चांगली साथ मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टोनच्या बाहेर गेलेला चेंडू डॉट जातोय. चेंडू हा चांगली गोलंदाजी करतोय, खरोखरच तिखट असा मारा करतोय. फलंदाजाला मग फटकेबाजी करण्याची संधी काही तो देत नाही. मिडविकेट क्षेत्राच्या वरून गेलेला चेंडू पाहूया किती उंच जातोय आणि जोरदार टक्कर या दोन खेळाडूंमध्ये होत्या. झेल मात्र सुटतोय. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. झेल मात्र चांगला होता. दोघांमध्ये तालमेल काही जमला नाही. कॉल चांगला देता आला नाही दोघांना एकामेकाला. उत्कृष्ट झेल होता. बाउंड्री लाईनवर जो धावत येऊन फिल्डर झेल घेतो हातामध्ये, झेल मात्र बसतोय, पण दोघांची टक्कर होते आणि झेल त्याच्या हातातून सुटतोय. प्रत्येकला मात्र इथे जीवदान मिळतं. त्या जीवदानाचा किती फायदा उठवतो तो बघूया. एक असा मोठासा खेळाडू आणि मोठे मोठेसे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रतीक. पुन्हा त्या लेग साईडला चेंडू जातोय. एक मात्र धाव मिळते. संघ सहकार्याकडून चांगला पाठिंबा मिळतोय. अशा तऱ्हेने हे 5वं षटक संपलंय. 5 षटकानंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 35. 4 षटकं संपलेली आहेत. चांगलीशी भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये जमते. आपली खेळी चांगली सजवताना दिसत आहेत. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आतिशने केले. फक्त 4च धावा त्याने दिलेल्या आहेत आणि धावा रोखण्याचं जे काम केलं, महत्त्वपूर्ण जे काम केलं ते आतिशने ह्या 4थ्या षटकामध्ये. कारण दोघेही आक्रमक असे फलंदाज मैदानामध्ये चांगले स्थिर झाले. दोघांची चांगली भागीदारी जमते आणि दोघे आपली खेळी चांगली सजवताना दिसत आहेत. प्रत्येकने एक षटकार मारलेला आहे. सिद्धेशसुद्धा चांगलं खेळतोय आणि त्याला चांगली साथ देतोय सिद्धेश. एक कर्णधार म्हणून एक जबाबदारी त्याच्यावरती आहे. तो प्रतीकला सहकार्य करतोय आणि रमाकांत आता गोलंदाजी करतोय. रायडोदा मारा करेल प्रतीकसाठी. एक मोठा खेळाडू आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तयार होतोय प्रतीक. या सामन्यातील 5वं षटक घेऊन येतोय रमाकांत. स्ट्राईकला येतोय तो प्रतीक. एक षटकार मारून खेळतोय, आक्रमक होतोय प्रतीक. एक वेगळ्या स्टाईलमध्ये उभा राहतोय आणि पुन्हा एकदा लेग साईडला उंच गेलेला चेंडू पाहूया. झेल होतोय का? नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक तिथे हजर. नन्ना मुन्ना राही हो आणि झेल घेणारा मी. क्षेत्र फलंदाजीसाठी जातोय. प्रत्येकची जागा घेतोय तो कुशल. सिद्धेशला किती तो सहकार्य करतोय पाहूया. सिद्धेश कर्णधार अजून मैदानामध्ये स्थिर झालेला आहे. तो हा फलंदाज सिद्धेश आणि कुशल त्याला आता साथ देईल. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू उडतोय, झेल सुटतोय. एकदम सोपा झेल होता. हातातून चेंडू सुटतोय. जीवदान मिळतंय कुशलला. पहिल्या चेंडूवरती झेल घेण्याची चांगली संधी होती. प्रत्येकला पॅव्हेलियनमध्ये पाठवायची चांगली संधी होती. हे क्षेत्ररक्षक ही संधी गमावत आहेत आणि स्ट्राईकला येतोय आता सिद्धेश. आणि बोल्ड होतोय का पाहूया. बोल्ड होतोय. एसटीला चेंडू आदळतोय आणि समालोचन कक्षामध्ये चेंडू येतोय.
दाद मागताना दिसत आहेत. आणि हळूच सोडून दिलेला चेंडू, फसवा चेंडू. अशा तऱ्हे षटक संपलं. या षटकानंतर धाव संख्या होती ती 6 गडी बाद 37. अतिशय उत्कृष्ट षटक टाकलं ते रमाकांतने. आतापर्यंत 2 धावा त्याने दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. खूप मोठं असं योगदान या आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं त्याने जे काम केलं आहे आणि 3 गडी पॅव्हिलियनमध्ये पाठवले ते रमाकांतने. एक उत्कृष्ट असा हा गोलंदाज. सदतीस 37 धावसंख्या उभी केली आहे. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया कोण घेऊन येतोय शेवटचं षटक. पंचायत समिती सदस्य राजापूर माननीय श्री प्रतीक मटकर साहेब आलेले आहेत. कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री प्रदीप मटकर साहेब कृपया व्यासपीठावरती या. आणि गोलंदाजी करतोय दर्शन. मला वाटतं वैयक्तिक हे त्याचं दुसरं षटक असावं. अतिशय सुंदर चेंडू हळूच मध्ये टप्पा टाकतोय, पण फलंदाज तेवढा दक्ष आहे आणि लेग साईडला फटका मारून 1 धाव मात्र तो घेतोय. दर्शन पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. सुंदर काय शॉट मारलाय, पण तेवढा चांगला झेल होतोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला चांगला खेळून चेंडू काढतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा येत आहेत का बघूया. आणि 2 धावा मात्र नक्की होत आहेत. तिन्ही स्टंप उखडून टाकतोय हा गोलंदाज दर्शन. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. विराजने 2 धावा घेतलेल्या आहेत. आपलं खातं उघडतोय, आपल्या संघासाठी खातं उघडतोय, आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय. राजापूर पंचायत समितीचे सदस्य माननीय प्रतीकजी मटकर साहेब हे व्यासपीठावरती आलेले आहेत. हार्दिक त्यांचं स्वागत. हा शॉर्ट रन एक घेतलेला आहे. ओके, एक शॉर्ट रन घेतला आहे. 2 धावा घेताना विराज विराज आहेत ना, विराज. अतिशय सुंदर चेंडू, आकोटप्याचा चेंडू यष्टी मागे जातोय. यष्टीची कुठली चूक न करता चेंडू क्षेत्ररक्षकाकडे सोपवतोय. अतिशय चांगले टिचून असे गोलंदाजी करतोय, तिखटचा मारा करतोय. दर्शन आपल्या संघासाठी खरोखरच या संघाकडून गोलंदाजी मात्र चांगली झाली. आतापर्यंत 7 गडी बाद केलेत, 39 धावा झाल्यात आणि हे प्रगतीपथावर षटक आहे ते शेवटचं षटक दर्शनचं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव मात्र नक्की घेईल विराज. समाधान एकाच धावेवर मानतोय आणि स्ट्राईकला येतोय तो सिद्धांत. या षटकातील शेवटचा चेंडू दर्शनचा सिद्धांतला पंचाला पार करतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाते, पाहूया. आणि हा षटकार होतोय, शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतोय आणि आपल्या संघाची धाव
त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री परशुराम भानू मासे, गाव प्रमुख मंद्रुळ, पंचायत समिती राजापूरसाठी त्यांचं भरीव असं योगदान असलेले माननीय श्री प्रतीकजी मटकर साहेब, या ठिकाणी तुम्ही या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांचे सोबत या ठिकाणी आलेले प्रवीणजी बावकर साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांना सन्मानित करतील माननीय श्री वासुदेव साबळे साहेब. चुनाकोळा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला दिसते. दर्शन आणि प्रमोद 47 धावांचं टार्गेट घेऊन ही धन्यवाद सलामीची जोडी कॉम्बॉक्स. सर्व मैदानामध्ये आलेली आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एक विनंती आहे की खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष हा राखीव ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी अवेलेबल केलेल्या आहेत. तर त्यांनी कृपया व्यासपीठाच्या दोन्ही साईडून बाजूला होऊन आपापली जागा स्थानापन्न व्हायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ती दर्शन आणि प्रमोद. स्ट्राईकला येतोय तो दर्शन आणि प्रमोद नॉन स्ट्राईकला जातोय. पहिलं षटक घेऊन येतो ह्या डावातील कुशल. कुशलवरती एक मोठीशी जबाबदारी देताना या डावाची सुरुवात करताना कुशल आपल्याला दिसतोय. आणि दर्शनसाठी ते पारितोषिक येत आहे. विनय चव्हाण याच्याकडून लागोपाठ 3 जर षटकार मारले तर 501 रुपये त्यांना मिळणार आहेत. पाहूयात दर्शन 3 षटकार मारतोय का आणि 501 रुपयाचा मानकरी ठरतोय का. धन्यवाद. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य राजापूर माननीय श्री प्रतीकजी मटकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी बहुमोल असं 1500-1500 रुपयाची देणगी आलेली आहेत. पहिला चेंडू स्केअरलेगच्या तर आयोजकांकडून त्यांचा हार्दिक असा आभार Declaration box आणि मध्ये. त्यांचे धन्यवाद. डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू हलकासा कट करतोय लेग साईडला आणि एक धाव मात्र घेतोय. आपल्या संघाचं खातं उघडतोय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय आणि दर्शन पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईककडे येताना आपल्याला दिसतोय. कुशल पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय दर्शनला. अतिशय चांगला चेंडू होता. हलकासा सोडून दिलेला चेंडू पण तेवढाच मागे पुढे होत हा चौकार मारतोय लेग साईडला. दर्शन चौकार वसूल करतोय. आक्रमक होतोय आणि 4 धावा मात्र त्याला पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलेला चेंडू फिरून मारतोय आणि चौकार वसूल करतोय. दर्शन लागोपाठ 2 चौकार मारतोय. एकाच ठिकाणी चौकार
आक्रमक होताना 2 चौकार मारतोय आपल्या संघासाठी दर्शन. पुन्हा एकदा पंचांना पार करून कुशल. आता मात्र चेंडू अडतोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एका धावेचे समाधान मागणेल तो दर्शन आणि स्ट्राईकला येतोय तो प्रमोद. आणि 32 चेंडूमध्ये 37 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. पहिलं षटक चालू आहे ते कुशलचं. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार लावलेत ते दर्शनने आणि महागडाचं षटक पडतंय कुशलचं. परंतु पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना तो त्रिफला उडवतोय. डावी एसटी वाकवतोय आणि फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवतोय. खरोखर उत्कृष्ट. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10. 10च्या सरासरीने धावगती राखल्या परंतु 1 गडी बाद केला तो कुशलने. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल कारण 10 धावा निघत आहेत त्या षटकामध्ये. पण यश मात्र 1 गडी बाद करतोय तो. आणि दुसरं षटक हे पॉवर प्लेचं. पाहूया कोण घेऊन येतोय. या डावातील दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक अवधूत घेऊन येतोय. सामना करतोय दर्शन. आतापर्यंत 2 चौकार मारतोय आणि खेळतोय मैदानामध्ये. सलामीचा फलंदाज आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न. पाहूया किती यशस्वी होतोय तो. महादेव आता त्याला साथ द्यायला आलेला आहे. तगडासा फलंदाज मोठे फटके मारतोय. मोठा खेळाडू मोठे फटके मारून आपल्या संघासाठी चांगली अशी कामगिरी करताना दिसतोय. दर्शनसाठी दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. पॉवर प्लेचं षटक टाकतोय तो अवधूत. राईट ओव्हर मारा करेल दर्शनला. क्षेत्ररक्षण मात्र लावून घेतोय तो दर्शनसाठी. दबाव टाकण्याचा प्रयत्न जो करतोय. पाहूया किती यशस्वी होतोय दर्शनवरती. जो दबाव किती येतोय की दबाव जुगारून खेळतोय दर्शन हे आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि ऑफस्टॉपच्या बाहेर गेलेला चेंडू एकदम वाईड होतोय. दिशाहीन चेंडू जातोय. पहिला चेंडू अवधूतचा वाईड होतोय. एक षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद झालाय. 11 धाव संख्या झाल्या. 1-1-1 अशी समान संख्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. उत्कृष्ट पटका ऑफ स्टंपचा चेंडू झेल सुटतोय. देव सेम शॉट सेम चेंडू आणि सेम झेल. आता कुठे चुकी न करता हा क्षेत्ररक्षक मात्र आता झेल घेतोय दर्शनचा आणि दर्शनला पॅव्हेलियनमध्ये पाठवतो. अगोदरच्या चेंडूवरती त्यांनी चूक केली.
घेतला या नन्या मुन्या खेळाडूने. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो प्रकाश. सेम चेंडू टाकला होता, सेम फटका मारला होता आणि सेम क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. कुठेही चूक न करता दुसऱ्या वेळी तो झेल घेतोय आणि स्ट्राईकला येतोय तो प्रकाश. अवधूत पुन्हा एकदा राईट वर मारा. हा टप्प्याचा चेंडू. प्रकाशला काय तो समजत नाही, फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू त्याच्या छातीवर आदळतोय. छातीवर चेंडू घेतोय, 56 इंच छाती त्याची, त्या छातीवरती तो चेंडू झेलतोय. आणि खरं म्हणजे चेंडू बॅटने मारायचा असतो, छातीने नसतो मारायचा. पण थोडासा त्याचा अंदाज चुकतोय आणि निर्धाव असा चेंडू जातोय तो अवधूचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे तयार होतोय आणि रनअप घेऊन पंचांना पार करून चेंडू टाकतोय प्रकाशला. ऑफ साईडला मारायला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये तगडा असा क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव मात्र मिळते. महादेव अतिशय सुंदर असा फटका. अतिशय उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि झेल घेण्यामध्ये कुठलीही कसर न सोड. सोपं असं टार्गेट होतं, कारण या मैदानावरती कालपासून आपण पाहतोय की 40 ते 45 धावा इथे पुरेशे आहेत. परंतु हे टार्गेट योग्य असताना सुद्धा फलंदाज बाद होत आहेत. एक छोटीशी चूक त्यांच्याकडून होते की फटकेबाजी करतायत आणि ते बाद होत आहेत. खरं म्हणजे क्रिकेटमध्ये फटकेबाजी करण्याची गरजच नाही. ज्यावेळी तुम्हाला वाटेल खराब चेंडू आपल्यासमोर येतोय, त्यावेळी तुम्ही त्याच्यावरती नक्की प्रहार करा, षटकार मारा, चौकार मारा. पण एक चांगला चेंडू होते त्यावेळेला तुम्ही सन्मान द्या, एक धाव घ्या. आणि प्रत्येक चेंडूवर धाव घेणं फार महत्त्वाचं असतं. खूप मोलाची धाव असते एक एक. जोरदार अशी अपील पंचांकडे. कट लागले असं यांचा म्हणणं आहे, परंतु पंच आपल्या मतावरती ठाम आहे. आणि अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं आहे. 2 षटकं संपले. 2 षटकांमध्ये धावसंख्या होते ती 3 गडी बाद 18. मी मगाशी म्हणत होतो की आपल्याला फटकेबाजी करायची काही गरज नाही, कारण आपण प्रत्येक चेंडूवर 1-2 धावा घ्यायच्यात. आपल्या संघाचा धावफलक खालता ठेवायचा आहे, कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्त्वाची असते. आजपर्यंत इतिहासामध्ये एका धावेने सुद्धा कितीतरी संघ पराभूत झालेले आहेत आणि एका धावेसाठी षटकार मारून सुद्धा संघ विजयी झालेले आहेत. हे मात्र नक्की आहे. म्हणून आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपल्या हातामध्ये खरं म्हणजे हा सामना आहे. दोन्ही बलाढ्य असे हे संघ एकमेकासमोर झुंजत आपल्याला दिसत. आणि आता जे षटक टाकले अवधूतने अतिशय उत्कृष्ट षटक टाकलं. अवधूतने 2 गडी बाद केल्या. त्यांनी यशस्वी असा गोलंदाज ठरला येतो अवधूत. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतो तो सिद्धांत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो सिद्धांत. सामना करतोय तो प्रकाश. 27 धावांचं फक्त टार्गेट होतं. 3 गडी बाद होत आहेत. 18 धावा आतापर्यंत झाल्या. तिसरं षटक टाकतोय सिद्धांत. 24 चेंडू बाकी आहेत. चोवीस चेंडूने 29 धावा. कठीण असं आव्हान झालंय त्या ह्या संघाचं. खरोखरच आपण तर स्वतःहून तर पायावर कुऱ्हाड मारून घेत नाही आहोत ना, की आपण मोठी चूक करत नाही ना. कारण 3 गडी बाद होत आहेत, चांगले फटके मारत आहेत आणि ते बाद होत आहेत. कुठेतरी संयमाने नक्कीच फलंदाजी करावी लागेल, समयोचित फलंदाजी करावी लागेल. आणि आपली भागीदारी इथे कशी मोठी होईल या 2 खेळाडूंमध्ये, याचा मात्र नक्की विचार या 2 खेळाडूंना आता करावा लागणार आहे. दबाव मात्र दोघांवरती वाटतो. सिद्धांत पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकेल प्रकाशला. स्केर लेक्चर दे.
2 धावा मिळत आहेत. डायरेक्ट चेंडू गेलाय पलीकडे आणि 2 धावा मिळत आहेत. पहिल्यांदा डिक्लेरेशन बॉक्समध्ये डायरेक्ट असा सरळ चेंडू जातोय आणि 2 धावा मिळतात या फलंदाजाला. लेग साईडला टाकलेला चेंडू सिद्धांतने 2 धावा वसूल करतो प्रकाश. अजूनही 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. प्रकाश अजून मैदानामध्ये स्ट्राईकला खेळतोय. सिद्धांत गोलंदाजी करतोय. रनअप घेतोय आणि पंचांना पार करतोय. पाहूया उंच गेलेला चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. क्षेत्रक्षर मात्र हजर आहे तिथे आणि अतिशय उत्कृष्ट झेल घेतोय आणि प्रकाश पायवे. दबाव मात्र या फलंदाजावरती नक्की असेल. 4 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये जातात. धावसंख्या होती ती मात्र 20. दुसरं षटक संपल्यानं तिसरं षटक प्रगतीपथावर सिद्धांतचं. अतिशय चांगला असा प्लेस करतोय. स्लिपमध्ये चेंडू जातोय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट ह्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतं. चांगले क्रिकेटपटू इथे आपलं कौशल्य दाखवताना दिसत आहेत. अतिशय सुंदर चेंडू, तेवढा चांगला खेळून काढलेला चेंडू ऑफ साईडला खेळवतोय आणि एक धाव मात्र घेतोय. अतिशय चांगला असा फटका त्याच्या बॅटमधून. पुण्याच्या डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय. ऑफ साईडला पुश करतोय चेंडू आणि एक धाव मात्र घेतो. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक चांगली भागीदारी करण्याचा त्यांचा प्रयत्न इथे दिसतोय. दोघेही चांगला विचार विनिमय करून खेळताना दिसत आहेत. कॉल मात्र इथे चांगला द्यावा लागणार आहे. धावबाद होता का म्हणे आणि आता मात्र यांना गडीब बाद होता का म्हणे, कोणीही आऊट होता का म्हणे. दोघांनाही आता ही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. मयूरला लेग साईडच्या बाहेर गेलेला चेंडू वाईड होतोय. खराब असा चेंडू जातो तो सिद्धांतचा. पहिल्यांदा असा तो चेंडू वाईड टाकतोय. आतापर्यंत या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं की कमीत कमी चेंडू नो आणि वाईड पडलेले आहेत इथे आणि चांगली गोलंदाजी होते. सगळे नामवंत गोलंदाज इथे गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. पुण्यात लेग साईडला चेंडू जातोय. एक मात्र धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नन्ना मुन्ना खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू अडवतोय. अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. या षटकानंतर धावसंख्या होते ती 4 गडी बाद 25. 18 चेंडूंनी 22 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी चुना कुळवण संघाला. 18 आणि 22, 4 धावांचा फरक, 4 चेंडूंचा फरक आहे. 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. पाहूया 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, आतिश आणि मयूर. दोघांमध्ये मात्र जर चांगला तालमेल दिसतोय. चांगले स्थिर होत आहेत मैदानामध्ये. नजर म्हटलं त्यांची आता पाहूया किती स्थिर होते. कारण 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. चेंडू मात्र कमी आणि धावा जास्त आहेत. इथे एक एक धावेला तरसावं लागतं. खूप मेहनत घ्यावी लागते. खूप संघर्ष करावा लागतो आणि इथे 4 धावा जास्त आहेत आपल्याला. पाहूया चौकार मारून तो कव्हर करतायत का, षटकार मारून कव्हर करतायत का हे 2 खेळाडू आपल्या संघाला. 47 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करण्यासाठी 4 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. चौथा षटक घेऊन येतोय तो कुशल. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय कुशल. संघासाठी चौथं षटक टाकतोय. कुशलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय संघ नायकाने आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सामना करतोय तो आतिश. मोठीशी जबाबदारी आतिशवरती. आपल्या संघाला 18 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या आहेत.
कठीण असं आव्हान म्हणावं लागेल, पण तेवढंच सोपं म्हणावं लागेल. कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. ऑफ साईडला मारलेला फटका, डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय, एक धाव मात्र मिळते ती आतिशला. ऑफ साईड मात्र चांगले आतिश खेळतोय. अगोदर पण आपण पाहिलं की ऑफ साईडला त्याने चांगला असा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू मारला होता, एक धाव त्याने वसूल केली होती. आत्मविश्वास मात्र त्याचा दुणावतोय आणि तो फलंदाजी करतोय. कुशल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क कडून आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय आतिशला. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, पण त्यावर चांगला फटका आणि एकच धाव आतिशसाठी. समयोचित फलंदाजी मात्र नक्की करावी लागेल. दोघांना कॉल मात्र चांगला द्यावा लागणार आहे. कुठे आता गडबड न करता, घाई न करता, धोका न पत्करता आपल्याला खेळावं लागणार आहे. 4 गडे आपले पॅव्हिलियनमध्ये गेलेले आहेत आणि आपल्यावरती फार मोठी मदार असणार आहे, जबाबदारी मोठी असणार आहे आणि जबाबदारीनेच खेळ इथे करावा लागणार आहे आतिशला आणि मयूरला. पुन्हा एकदा कुशल पंतांना पार करून चेंडू टाकतोय. डाव्या एस्टेवर गेलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून होतोय. थोडा दिशाहीन चेंडू जातोय तो कुशलचा. थोडाच लेग स्विंग करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु तो चेंडू येतोय तो डाव्या एस्टेच्या बाहेर येतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय तो कुशल. चांगलं क्रिकेट ह्या मैदानावरती बघायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मैदान आहे पूर्ण सपाट असं मैदान आहे. चारी बाजूने मोकळं असं असणारं मैदान, रस्त्याच्या लगत असणारं हे मैदान. लेग साईडला पुन्हा एकदा चेंडू असा टटवतोय आणि एक धाव मात्र येते. क्षेत्ररक्षक तिथे दंडा मुन्नाचा हजर आहे. चांगली फेकी करतोय. 2 धाव तोपर्यंत पूर्ण होत आहेत. खरोखर जे छोटे छोटे जे क्षेत्ररक्षक असतात ते नेहमी चांगलं क्षेत्ररक्षण करत असतात, की त्यांना माहिती असतं की आपल्याला पुन्हा खेळायला मिळालं पाहिजे, आपल्याला खेळायचं आणि जीव तोडून हे क्षेत्ररक्षण करतात. आपल्या गोलंदाजाला चांगलं सहकार्य करत असतात. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय महत्त्वाचं. जर क्षेत्ररक्षक नसेल तर क्रिकेटचं काय होईल, फलंदाजाचं काय होईल, बॉलरचं काय होईल, आपण सांगू शकतो का विचार करू शकतो का? जर फलंदाज एकटाच जर खेळत असेल तर तो कितीदा धावा काढू शकतो. उत्कृष्ट चेंडू होता हा कुशलचा. मयूरच्या पायावरती चेंडू आदळतोय. तिथून अशी गोलंदाजी करतोय कुशल. फलंदाज मात्र थोडेसे दबावामध्ये येत आहेत. चांगले फटके काय मारत नाही, दबावात्मक खेळताना मात्र दिसत आहेत ते. कारण नक्कीच दबाव त्यांच्यावरती आहे की आपल्या संघाला विजयी करायचा. आपले 4 फलंदाज बाद झाले आहेत. सरळ मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे दोघे जण धावत आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गेलेला हा चौकार मयूरच्या बॅटमधून सरळ सरळ हा फटका मारतो आणि 4 धावा वसूल करतो. सामन्यातील विजयी संघ स्वाभिमान क्रिकेट संघाच्या संघमालक आणि कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. जसा हा सामना संपेल त्वरितच पुढील सामन्याचा नाणेफेक केला जाईल. या ठिकाणी प्लीज डीजे. दोघी चांगली अशी त्यांची खेळी सजवताना आपल्याला दिसत आहेत आणि खरोखरच जबाबदारीने खेळताना आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जात आहेत मयूर आणि आतिश. जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला बरोबर 35 मिनिटाच्या आतमध्ये ही इनिंग संपवायची आहे. अजून बरेच सामने होणार आहेत. स्पर्धा अजून खूप बाकी आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येतो तो सिद्धेश. राईट ओव्हर मारा करतोय. सामना करतोय आतिश. 12 चेंडू 13 धावा. रोमहर्षक सामना मात्र नक्की होईल आणि शेवटच्या चेंडूपर तर सामना मात्र नक्की रंगणार हे मात्र निश्चित.
सिद्धेशचा पहिला चेंडू या षटकातील लेग साईडला चेंडू जातो क्षेत्ररक्षक शेट्टी 1001 धाव मात्र मिळते ते आतिशला. अकरा चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याची गरज आणि तेवढंच प्रत्येक चेंडूवरती धाव रोखण्याची गरज सिद्धेशला. सुंदर चेंडू होता तेवढा चांगला फटका चांगला प्रहार करतोय धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मयूर आतिशला थांबवतोय कारण क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. आपण धावबाद होऊ शकतो आपण जोखीम काय पत्करायची नाही आहे. चांगली भागीदारी आपल्यामध्ये होऊया आपण स्थिर होऊया असं तो त्याला इशारा करतोय आणि त्याला पुन्हा पाठीमागे पाठवतोय. सिद्धेश पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय उत्कृष्ट बॅट कट लागतोय यष्टीबागी चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एकच धाव मिळते. उंचाचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट कट लागून यष्टी मागे येतोय. आणि हा यष्टी मागे कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू येतोय हलकासा कट होतोय बॅटला चेंडू लागून कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू येतोय एक धाव मात्र मिळते ती सुनाकोळवण संघासाठी मयूरला. अतिशय सुंदर चेंडू बॅट खाली टप्पा येतो परंतु मयूरच्या बॅटवरती काही चेंडू येत नाही निर्धावाचा चेंडू जातोय तो सिद्धेशाने आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय आत्मविश्वास गोलंदाजी करतोय तो सिद्धेश. 5वं षटक आणि प्रगतीपथावरचे षटक आहे ते सिद्धेशचं. जोरदार अशी अपील करताना पंचांकडे सर्व खेळाडू आणि अशा तऱ्हेने हे 5वं षटक संपलं. 5 षटकानंतर धावसंख्येवर येते 4 गडीबाज 37 आणि 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. कठीण असं आव्हान होत चाललंय ते चुनाकोळवण संघाचं. 10 धावा 6 चेंडू पाहूया एक चौकार एक षटकाराची गरज आणि मित्र संघाला 6 गडी बाद करण्याची गरज आहे. पाहूया दोन्ही संघ बलाढ्य अशा एकामेकासमोर आज झुजताना आपल्याला दिसतात. दोन्ही संघामध्ये चांगले असे नामवंत खेळाडू आहेत आणि शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येतोय कुणावरती जबाबदारी दिली जाते पाहूया आपण. अतिशय महत्त्वाचं षटक असणार दबाव मात्र त्याच्यावरती नक्की असेल कारण शेवटचं षटक टाकतोय आणि या षटकामध्ये फक्त 10 धावा पाहिजेत. एक षटकार आणि एक चौकारची गरज आहे ते आतिशला आणि मयूरला. शेवटचं षटक घेऊन येतोय मोठी जबाबदारी पेलतोय तो अभिषेक. दबाव मात्र त्याच्यावर नक्की असेल पण तो दबाव जुगारून कशी गोलंदाजी करतोय आता आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 10 धावा. आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना मित्र 11 आणि चुनाकोळवण वॉरियर्स या 2 संघांमध्ये होतोय. शेवटचं षटक टाकलं जातं या डावातील फक्त 10 धावांची गरज. आतिश फलंदाजी करतोय गोलंदाजी करतोय तो अभिषेक. एक जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल चांगली टिचून अशी गोलंदाजी करावी लागेल पंचांना पार करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एकच धाव मात्र नक्की मिळेल. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 9 धावा कठीण असं आव्हान होत आहे. मयूर अजून मैदानामध्ये चांगली फटकेबाजी करतोय. मयूर आतापर्यंत एक चौकार त्याने इथे मारलेला आहे आणि चांगला स्थिर झालेला आहे. दोघेही फलंदाज चांगले स्थिर झालेत आणि नजरही त्यांची बसलेली आहे. मैदानाची त्यांनी चांगली पाहणी करून घेतलेली आहे आणि आता त्यांच्यासाठी काही जास्त कठीण असं आव्हान नाही आहे. फक्त 5 चेंडू आणि 9 धावा. अतिशय उंच मारायला फटका उंच चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि चेंडू हातामध्ये न बसता झेल सुटतोय. 2 धावा मात्र घेतोय तो मयूर. जोरदार असा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु हलकासा कट लागतोय बॅटला आणि बॉल उंच असा जातोय. क्षेत्ररक्षक मात्र खूप मोठी चूक करतोय कारण तो मोक्याच्या क्षणी तो झेल सोडतोय. झेल सोपा होता आणि मयूरला तो जीवदान देतोय. एक टर्निंग पॉईंट इथे ठरला असता कारण स्थिर झालेला खेळाडू आहे मयूर. आतापर्यंत चांगला स्थिरावलेला आहे. धावाही चांगल्या जमवतोय. धावांची भूक त्याची वाढते आणि आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जातोय मयूर.
हलकासा कट होतोय, स्केअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय आणि एकच धाव मिळते ती मयूरला. अशा तऱ्हे प्रत्येक चेंडूवर धाव घेतोय. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. कठीण असं आव्हान होत चाललंय ते चुना कोळवण वॉरियर्स संघाचं. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावा पाहिजेत आणि चांगली गोलंदाजी करतोय अभिषेक. आतापर्यंत त्याने 4 धावा मात्र दिलेल्या आहेत. अजूनही 6 धावांची गरज आहे. ते आतिशला पाहूया पंचांना पार करून. उत्कृष्ट चेंडू, ही मात्र चूक होते आतिशची. थोडीशी गडबड करतोय आणि पुढे जातोय, चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र उजव्या यशाच्या बाहेर जातोय आणि निर्धाव असा होतोय. एक मात्र आता ह्या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी लढत या दोघांमध्ये होते, पण तीच लढत आज ह्या शेवटच्या क्षणी एक बॉलर आणि एक बॅट्समन, दोघे सख्खे भाऊ एकमेकासमोर आपल्याला खेळताना दिसत आहेत. दोन्ही संघातून सक्का भाऊ, सक्का भाऊ आणि पक्का वैरी म्हणतो त्याप्रमाणे दोघे जण एकामेकासमोर आपल्या संघासाठी झुंजतायत, झुंज देत आहेत आणि जीवाचं रान करून खेळत आहेत. अतिशय चांगला पटका भावाच्याच चेंडू आणि पाहूया झेल होतो काय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे. आता पण येते 3 झेल त्याच अभिषेक आणि आतिश. क्वचितच असं कधीतरी आपल्याला दिसतं की दोन सख्खे भाऊ एकामेकासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत, परंतु त्याच्यामध्ये आता वरचढ ठरतोय तो अभिषेक. आतिशला तो बाद करतोय आणि चंद्रशेखर फलंदाजीसाठी येतोय. मोठंसं आव्हान चंद्रशेखरवरती असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत. एकच बॉल आहे आणि अशा तऱ्हे मित्र संघ हा विजयी झालेला. हार्दिक अभिनंदन.